गुड मॉर्निंग, सुप्रभात. आकूज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण रविवार स्पेशल रेसिपीमध्ये करत आहोत ते मटरचे पकोडे. यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला मी आता 1 तास भिजवणार आहे. तुम्ही बघताय मी तांदळाला पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि छान भिजल्यानंतर ह्याला आपल्याला आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. बघत राहा आकूज किचन. आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये करत आहोत मटारचे पकोडे. आकूज किचनमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण रविवार स्पेशल रेसिपीमध्ये करत आहोत ते मटार पकोडे. बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे. हे मटर स्वच्छ सोलून घेतलेले आहेत. सध्या आता मटरचा सीझन आहे, त्याच्यामुळं बाजारात भरपूर प्रमाणात मटार आहेत. मिरची आहे, लसूण अद्रक आहे, कोथिंबीर आहे आणि 1 तासापूर्वी आपण साधारणतः 1 कप भरून हे जे तांदूळ घेतले होते हे भिजवलेले आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला ह्या तांदळाला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे पिठी. बघत राहा आकूज किचन. मस्त खा, स्वस्त राहा आणि बघत राहा आकूज किचन. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात मिरची आणि लसूण अद्रक ह्याला चांगलं आपण फ्राय करून घेतलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. बघत राहा आकूज किचन. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घेतलेलं आहे. ह्याला आता मी बारीक करून घेतो. बघत राहा आकूज किचन. बघताय आपण मी हा मिरची लसूण अद्रकची चांगली पेस्ट केलेली आहे आणि तांदूळसुद्धा मिक्सरमधनं चांगले मी बारीक करून घेतलेत. आता आपल्याला मटर बारीक करून घ्यायचं आहे. बघत राहा आकूज किचन. हे मी मटर आता घेतलेले आहेत. आता याला मी छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतो. मी मटारही आता चांगले बारीक करून घेतलेत. ह्याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया. तांदळाचं पीठ आणि मटाराचं बारीक केलेलं मटार आणि आपला हा लसूण मिरची अद्रक यांचा ठेचा. मी या बाउलमध्ये बारीक केलेले मटार काढून घेतलेत. आता ह्याच्यात मी आपलं तांदळाचं पीठ पण टाकून घेतो आणि याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. बघत राहा आकूज किचन. रविवार स्पेशल रेसिपी मटर पकोडी. स्वस्त खा आणि मस्त राहा. मी आता ह्याच्यात ठेचा आपण जे बारीक केलं होतं ते पण मी ह्याच्यात ॲड करतो. त्यानंतर धणे पावडर आणि जिरे आणि चवीपुरतं मीठ ह्याला चांगलं आता एकत्र आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघत राहा आकूज किचन. मी कोथिंबीर टाकलेली आहे, जिरे पण टाकलेत. आता धणे पावडर टाकून घेतो आणि चवीपुरतं मीठ आणि ह्याला चांगलं आपल्याला आता एकजीव करून डीप फ्राय आपल्याला करून घ्यायचं आहे. खूप छान डिश आहे. एकदा जरूर आपण ट्राय करा. बघा हे सगळं मिश्रण मी चांगलं एकजीव केलेलं आहे. आता याला आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. मी कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे. आता ते गरम झालं की आपण आपले मटार पकोडे तळायला सुरुवात करतो. तोपर्यंत तुम्ही बघत राहा आकूज किचन. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यात हळूहळू बारीक 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 पकोडे सोडणार आहे. बघत राहा आकूज किचन. हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. खूप छान डिश आहे. तांदळाच्या पिठामुळं आपले जे पकोडे आहेत ते चांगले मस्त क्रिस्पी होतात. खूप छान डिश आहे. सोपी आहे, जास्त वेळ घेणारी नाही आहे. बघत राहा आकूज किचन. बघा आपले मटर पकोडे हे तयार आहेत. ह्याला आपण दह्यासोबत खाऊ शकतो. खूप सोपी आणि छान रेसिपी आहे. नक्की करून बघा, नाहीतर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट पाहतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा आकूज किचन.